हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल शेजवान चटणी। तर चला बघूया रेसिपी। तर आपल्याला लागणार आहे लसूण, आलं, बडीशोप, स्टारफूल, तिखट मिरची, बेडगी मिरची, टोमॅटो, तेल, साखर, अजिनोमोटो, मीठ, विनेगर आणि सोया सॉस। तर सर्वात आधी आपण मिरच्या भिजवून घेऊ पाण्यामध्ये। 10 मिनिटे मिरच्या भिजवायच्या आहेत। आता जोपर्यंत आपल्या मिरच्या भिजतात तिथपर्यंत आपण आलं लसूण चॉप करून घेऊ। आता गॅसवर पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये टोमॅटो आणि आपल्या ज्या सोक केलेल्या मिरच्या होत्या ना त्या याच्यामध्ये टाकून आपल्याला 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटं उकळून घेतल्यानंतर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घेऊयात। थंड झाल्यानंतर तुम्हाला याची टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहेत आणि मिरचीचे देठंसुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बडीशोप, टोमॅटो आणि मिरची तिन्ही वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला लावल्यानंतर अशी पेस्ट तयार होते। तर चला आता आपण फायनल स्टेप करूया। तर सर्वात आधी कढईमध्ये तेल तापवून घेऊया। एकदा तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्टारफूल टाकणार आहोत। आता या स्टेजला तुम्हाला गॅस बारीक करून नंतर आलं आणि लसूण टाकायचं आहे। आलं आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याचा रंग गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे। जर तुम्ही गॅस फास्ट ठेवून जर ते केलं तर ते करपून जाईल आणि मग चटणीला चांगली टेस्ट लागणार नाही, चटणी कडू लागेल। त्याचा रंग गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे। हे बघा असा रंग आला पाहिजे। आता आपण ह्यामध्ये जी पेस्ट वाटलेली होती टोमॅटो, मिरची आणि बडीशोपची ती ॲड करूया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व। मिक्सिंग करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडी साखर टाकायची आहे आणि अजिनोमोटो टाकायचा आहे। अजिनोमोटो ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला टेस्ट रेस्टॉरंटसारखी हवी असेल तर थोडा अजिनोमोटो टाकावा लागतो। सोया सॉस टाकला आहे याच्यामध्ये आणि विनेगर टाकायचं आहे। आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनिटं शिजवल्यानंतर आपली शेजवान चटणी रेडी झाली। आता चटणीमध्ये मी तेल गरम करून टाकणार आहे। असं केल्याने चटणी जास्त वेळ टिकते। आपण त्याला एका कंटेनरमध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये जास्त वेळपर्यंत ठेवू शकतो। अशा प्रकारे आपली शेजवान चटणी तयार झालेली आहे। तुम्ही याला 15 दिवस 20 दिवस पण स्टोर करून ठेवू शकता, ही खराब नाही होत। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।